एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. आई, आई, कम्युनिटी हेल्पर्स म्हणजे काय ग? ओ थांब थांब, मी काहीतरी काम करते. ओके, सांग आता, काय विचारत होतीस? हे त्यांच्याबद्दल कुठून ऐकलंस तू? तुझ्या शिक्षकांनी सांगितलं का? हो मुलांनो, जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा अनेक लोक असतात जे आपल्याला मदत करतात. बहुतेक वेळा आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही, पण आपण आपली कामं करू शकणार नाही त्यांच्या मदतीशिवाय. उदाहरणार्थ आपला ड्रायव्हर, आपला सिक्युरिटी गार्ड, आपला आचारी. आपल्या मदतीला हे लोक नसतील तर केवढा त्रास होईल आपल्याला आपलं काम करताना. आणि आपण नेहमी कम्युनिटी हेल्पर्सचं कौतुक करून त्यांचे आभार मानायला हवेत. हो आई. तुम्हाला माहितीये, मला एक छान गोष्ट आठवलीये कम्युनिटी हेल्पर्स बद्दलची. चला मी तुम्हाला गोष्ट सांगते. ये, आता गोष्ट ऐकायची. ही घटना एका आर्ट गॅलरीमध्ये घडली होती. तुम्हाला माहितीये ना, आर्ट गॅलरी म्हणजे काय? एक अशी जागा जिथे अनेक चित्र भिंतींवर टांगलेली असतात आणि हीच चित्र पाहण्याकरता लोक आर्ट गॅलरीमध्ये येत असतात. ही आर्ट गॅलरी खूप प्रसिद्ध होती. इथली चित्र पाहायला खूप लांबून लांबून लोक येत असत. पण सगळ्यात महत्वाचं जे चित्र होतं ते होतं एका राजकुमारीचं. ते एक मोठं चित्र होतं आणि राजकुमारीचं चित्र सुद्धा खूप सुंदर असं काढलेलं होतं. लोक सुद्धा हे खूप सुंदर चित्र पाहून खुश होऊन जात. ते एक अनोखं आणि विलक्षण असं चित्र होतं. पण अनेक लोकांना हे माहित नव्हतं की ते एक जादूचं चित्र होतं. दररोज रात्री सगळी माणसं निघून गेली की त्या चित्रातली राजकुमारी बोलू लागत असे. बघायला गेलं तर ही एक छानच गोष्ट होती. पण एक समस्या सुद्धा होती. चित्रातली राजकुमारी बोलायला जरा खडूस होती आणि उद्धटही होती. हो, मी किती दमले आता. या लोकांसाठी सगळा दिवस मला उभं राहावं लागतं. शेवटी एकदाची सुटका झाली माझी. आता थोडा आराम करू शकेन मी. आता सगळी माणसं निघून गेलीयेत. हे वातावरण किती शांत झालं आहे इथलं. ओ, हे काय होतं? हा जुनाट दिवा आहे. याला खुश व्हायला हवं. इथे इतके लोक मला बघण्यासाठी येतात तेव्हा याला सुद्धा ते बघतात. तुला नक्की काय म्हणायचंय? हे कोण बोललं? कोण बोललं? तुला काय वाटलं फक्त तूच बोलू शकतेस? इतका गर्व असणं चांगलं नसतं. पण माझंच बरोबर आहे. तुला नाही वाटत तसं? जर मी नसते तर तुला कोण बघायला येणार होतं? फक्त माझ्यामुळे तू सुद्धा असा आयता प्रसिद्ध व्हायला लागलायस. मी कदाचित तुझ्यासारखी दुर्मिळ वस्तू नसे नाही, पण माझी सुद्धा काही किंमत आहेच की. आज तुला दाखवून देतो माझी ही काय किंमत आहे ती. ओह, तू काय बोलतोयस ते मला कळत नाहीये. आता मला झोपू देशील का? गुड नाईट. दुसऱ्या दिवशी त्या दिव्याने असं काही केलं ज्याची त्या राजकुमारीला कल्पना सुद्धा नव्हती. किती सुंदर चित्र आहे. खरंच कमाल आहे. अप्रतिम. पण आता काळोख पडू लागलाय. इथे एखादा. अहो ऐका ना, जरा ऐका ना. काय झालं साहेब? इथे एवढा अंधार का आहे? जरा लाईट लावा ना. ओ, मी कदाचित चुकून लाईट लावायला विसरलोच. मला जरा बघू द्या. बहुतेक हा दिवा चालू नाहीये. चल दुसरं काहीतरी बघूया. हो, इथे उभं राहून काही अर्थ नाही.
आता हे रोजच झालं होतं. रोज एक नवीन बल्ब आणला जायचा, पण तो दिवा काही पेटायचाच नाही. ए दिव्या, दिव्या, मला कोणच इथे आता बघायला येत नाहीये. आता कदाचित तुला हे कळलं असेल की प्रत्येक गोष्टीची किंमत असते. होय, मला पटलंय. मला माफ करा. माझी मदत केल्याबद्दल आभारी आहे. वा, किती सुंदर चित्र आहे, अतिशय सुंदर. चला तिकडे जाऊन बघूया. म्हणजे तो दिवा म्हणजे कम्युनिटी हेल्पर होता. होय, आता आम्ही सुद्धा सगळ्या कम्युनिटी हेल्पर्सचं कौतुक करू.